महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या शेतीप्रमाणेच घरादाराचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विविध राजकीय पक्षांकडून मदत पूरग्रस्त भागांमध्ये देण्यात येत आहे। ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांच्या मार्फत देखील पूरग्रस्त भागात मदत पाठवण्यात आली आहे। शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने ही मदत केली जात असून मदत नव्हे तर कर्तव्य आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया राजन विचारे यांनी दिली। तसेच जीवनावश्यक वस्तूप्रमाणे पुरामुळे झालेली दुरवस्था आणि घाणीच्या साम्राज्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याचे विकार अनेक शेतकऱ्यांना होत असून त्यांच्यासाठी डॉक्टरांचे एक पथक देखील रवाना करण्यात आल्याचे राजन विचारे यांनी सांगितले। आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय संजयजी राऊत आणि आमचे दानवे ही सर्व मंडळी आणि आमचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार पाटील कैलास पाटील, मला वाटतं मराठवाड्याचा संपूर्ण दौरा केला होता आणि ज्या ज्या गावात त्या ठिकाणी मदत पाहिजे त्या सर्व त्याची रिक्वायरमेंट मला वाटतं सर्व शिवसेनेच्या सेनाभवनमधून त्या ठिकाणी जाते। त्याचबरोबर आज आमचं कर्तव्य म्हणून आज आम्ही ठाण्यातून आमचे जिल्हाप्रमुख केदारजी दिघे असतील, आमचे अनिश गाडवे असतील, त्याचबरोबर मीरा भाईंदरमधून प्रभाकरजी म्हात्रे, त्याचबरोबर नवी मुंबईतून प्रकाश पाटील असतील, MK मडवे असतील आणि त्याचबरोबर आमचे प्रवीण म्हात्रे असतील, अशी तिन्ही शहरातून मदत आम्ही घेऊन त्या ठिकाणी जातोय। 2 दिवस त्या ठिकाणी त्या मराठवाड्यातल्या जिथे कोण पोचलं नाही त्या गावामध्ये आम्ही जाणार आहोत आणि त्याचबरोबर मेडिकल कॅम्पसुद्धा डॉक्टरची टीम, शिव आरोग्य सेनेची टीम त्या ठिकाणी येते आणि सर्व ही मदत आम्ही त्या ठिकाणी गावात जाऊन प्रत्यक्षात त्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय। तुम्ही बघितलं असेल शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण। मला वाटतं ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्तांना मदत असेल किंवा अतिवृष्टीमध्ये झालेलं नुकसान असेल त्या वेळेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाने आम्ही मग त्या चिपळूणला जे झालेलं अतिवृष्टी होती, त्याचबरोबर महाडला झालेलं हे होता, त्याचबरोबर कोल्हापूर असेल, सांगली असेल, या सर्व ठिकाणी आम्ही त्या वेळेला ही मदत घेऊन गेलो होतो। त्याचप्रमाणे आणि विशेष म्हणजे आता काही दिवसावरती दिवाळी आलेली आहे आणि आज बळीराजा संकटात सापडलेला आहे आणि तो अन्नदाता आहे आमचा आणि त्या अन्नदात्याला ही मदत देणे आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी 2 दिवस या सर्व गावागावात जाऊन ती मदत देणार आहोत। मला वाटतं की जे आम्ही फराळ घेऊन चाललेलो आहे, जीवनावश्यक वस्तू आहे, त्याचबरोबर औषधं घेऊन चाललेलो आहे, डॉक्टरांची टीम आहे, असं ज्या ज्या गावामध्ये त्या ठिकाणी आमचे खासदार आहेत हे त्या ठिकाणी सांगतील त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत। मला वाटतं आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, त्याचबरोबर आमचे नेते संजय राऊत साहेब, दानवे साहेब आणि मला वाटतं ओमराजे, आमचे आमदार पाटील आणि सर्व त्यांचे सहकारी हे त्या ठिकाणी गेले होते आणि तुम्ही बघितलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालं आणि प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेला अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले मध्ये सांगली असेल, महाड असेल, त्यानंतर चिपळूण असेल, कोल्हापूर असेल, या ठिकाणी मला वाटतं शिवसेनेची मदत घेऊन आम्ही त्यावेळेला उद्धव साहेबांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी गेलो होतो। आजसुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाने आम्ही आज मराठवाड्याच्या जिथे जिथे नुकसान झालेलं आहे अशा अन्नदाता ज्याच्यामुळे आज आपण जे काही अन्न आपल्याला मिळतं तो आमचा अन्नदाता, आज तुम्ही बघितलं असेल दिवाळी काही दिवसापूर्वी येते आणि तुम्ही बघितलं असेल की आज खऱ्या अर्थाने
त्यांना पाहिजे तशी मदत मिळालेली नाही. आपली मागणी होती की 50,000 रुपये एकरी आणि कर्जमाफी या 2 महत्त्वाच्या मागण्या होत्या. परंतु त्या मागण्या काही मान्य झाल्या नाहीत आणि म्हणून आज कर्तव्य म्हणजे तुम्ही बघितलं असेल, या संबंध अतिवृष्टीच्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आज आम्ही करतोय आणि हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून आज आमचे जिल्हा प्रमुख केदारजी दिघे असतील, त्याचबरोबर आमचे नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे असतील, त्याचबरोबर प्रकाश पाटील असतील, MK मडवी असतील, त्याचबरोबर प्रभाकर म्हात्रे असतील मीरा भाईंदर, या तिन्ही शहरातून आज आमचे लोकप्रतिनिधी मदत घेऊन त्या ठिकाणी जात आहोत. आणि त्याचबरोबर आमच्या डॉक्टरांचं पथकसुद्धा आहे आणि ते सुद्धा त्या ठिकाणी शिबिर त्या ठिकाणी घेणार आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल की जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. आणि हे काय मला वाटतं आम्ही दरवेळेला ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली त्या वेळेला आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी गेलेलो आहे. सर, त्या ठिकाणी आरोप आहे आणि हेक्टरी जरी आता सरकारने मदत दिली असली तरी सुद्धा ती अपुरी आहे असं देखील विरोधकांचं म्हणणं आहे. मला वाटतं आज जो मेडिकल कॅम्प आम्ही तिथे घेणार आहोत, आमची शिव आरोग्य सेना याच्यामार्फत त्या ठिकाणी कार्डिक ॲम्ब्युलन्स घेऊन डॉक्टरांचं पथकसुद्धा त्या ठिकाणी जाणार आहोत आणि संबंध औषधं त्या ठिकाणी घेतलेली आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल की जेवढी मदत करता येईल तेवढी मदत आम्ही आमच्या परीने त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत.